कुमार यांच्या पत्नी ममता कुमारी यांना रेल्वे प्रवासादरम्यान अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या। रेल्वेमध्ये डॉक्टर किंवा वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती। मुंबईहून पुढे जाणारी एक्सप्रेस कसारा स्थानकावर इंजिन जोडण्यासाठी थांबली असताना ही घटना घडली। त्यावेळी कसारा पर्वत कसे पार करावे अशी प्रार्थना करत हे दाम्पत्य देवाकडे साकडे घालत होते। दरम्यान ट्रेन कसारा स्थानकात पोहोचताच काही सज्जन नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला। काळूबाई चंद्रकांत लहाने आणि सरला खंडू भानगरी यांनी धाडस दाखवत प्रसूतीसाठी मदत केली। याच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथील सुकला मॅडम यांनी कर्तव्यदक्ष नर्स सिस्टर सोनाली सागर सांगडे यांना माहिती दिली। माहिती मिळताच सोनालीताई तात्काळ कसारा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या। स्थानकावर कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतानाही त्यांनी धैर्य आणि कौशल्याच्या जोरावर प्रसूतीची प्रक्रिया पूर्ण केली। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत। यानंतर ॲम्ब्युलन्स चालक सतीश खरे, शोभा सोनवणे, GRPF पोलीस शिपाई विष्णू आसाराम सुपेकर तसेच सरपंच प्रकाश वीर यांनी तातडीने मदत करत महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथे सुरक्षित दाखल केले। सध्या आई व बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। या संपूर्ण घटनेत ड्युटीवर असलेले स्टेशन मास्टर रोहितजी उबाडे आणि RPF वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांनीही अत्यंत दक्षतेने आपले कर्तव्य पार पाडले। कसारा रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना म्हणजे संकटाच्या क्षणी अनेकांनी एकत्र येऊन केलेल्या मदतीची प्रेरणादायी कहाणी ठरली असून माणुसकीचाच खरा धर्म असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले। खर्डी प्रतिनिधी सगीर शेख। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।